नमस्कार मित्रांनो. तर आज काय झालेलं आहे? आज एक परत आपल्याला निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये एक नवीन आपल्याला हाय त्या ठिकाणी बघायला भेटला. पण मग आता याच्यानंतर पुढे काय होणार आहे? आणि आज नेमकी आपल्या मार्केटमध्ये काय काय झालेलं आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर आज एकंदरीत आपण बघतोय का संपूर्ण दिवसभर तेजी 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 मार्केटमध्ये बघायला भेटली. मार्केटमध्ये सगळे गॅप अप ओपनिंग झालं, थोडंसं परत रिट्रेसमेंट आली आणि त्यानंतर मार्केटमध्ये एकतर्फा तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. फक्त आज बँक निफ्टी आपल्याला दिवसभर थोडा वीक दिसला आणि शेवटी शेवटी क्लोजिंगला त्यामध्ये एक बाउन्स बॅक आपल्याला बघायला मिळाला. तर ह्या अशा प्रकारे आज सगळा दिवस असा गेला आणि आज मार्केटमध्ये आपल्याकडे एफ आय ने डी आयने काय काय केलं ते आपण जाणून घेऊ. पण काल मी जे तुम्हाला सांगितलं होतं, काल मी बोललो होतो सगळ्यांना, जर निफ्टी आहे 26,100च्या वरती जर गेला तर ह्या ठिकाणी काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉल मी तुम्हाला बोललो होतो सेल झालेले होते. त्यामध्ये कॉल रायटिंग आपल्याला बघायला भेटेल. आणि आज जर तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण मार्केट बघितलं तर हे जे स्टॉक आहेत ना त्यामध्ये काहीच मुवमेंट नव्हती. सगळी मुवमेंट फक्त तुम्हाला निफ्टीमध्ये फक्त होती. निफ्टीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग जे कॉल जे शॉर्ट झालेले होते त्यामध्ये आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटली. बाकी काही विशेष असं काही मार्केटमध्ये आपल्याला कुठल्याही जास्त प्रमाणामध्ये स्टॉकमध्ये खूप काही मुवमेंट अशी नव्हती का जी आपल्याला माहिती असलेली स्टॉक. तर आज इथे तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता काय दिसतंय. तर 283 करोड रुपयाची कॅशमध्ये आज आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केली. लक्षात घ्या, निफ्टी जवळजवळ 140 पॉईंट वरती आहे, सेन्सेक्सही 450 पॉईंट वरती आहे आणि विदेशी गुंतवणूकदारांनी फक्त 283 करोड रुपयाची कॅशमध्ये खरेदी केली आहे. पण डी आयने सुद्धा त्या ठिकाणी 824 करोड रुपयाची फक्त, कारण नेहमी त्यांची 4-5 हजार करोड रुपयाचे आकडे असतात, आज 824 करोड रुपयाची फक्त खरेदी आहे. आणि 665 करोड रुपयाची स्टॉक फ्युचर हे आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग दिसते, कारण आपल्याला माहिती आहे का पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याकडं एक्सपायरी आहे आणि त्या एक्सपायरीच्या अनुषंगानं आपण बघतोय का आपल्याला यामध्ये अशी फक्त शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटली. आज जास्त व्हॉल्यूम आपल्याला बघायला मिळाला, तो मिळाला व्हॉल्यूम बघायला इंडेक्स ऑप्शनमध्ये, कारण आपल्याला त्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटली. आता इंडेक्स ऑप्शनमध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी बघा निफ्टीच्या इंडेक्समध्ये आपल्याला जोरदार शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटली. काल मी तुम्हाला बोललो होतो 13,497 करोड रुपयाची खरेदी झालेली आपल्याला याच्यामध्ये ऑप्शनमध्ये. आता ही खरेदी म्हणजे ॲक्च्युली खरेदी आहे का नाही, ती शॉर्ट कव्हरिंग आहे. शॉर्ट कव्हरिंगमुळे ती खरेदी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. तर ह्या अशा प्रकारचं आज आपण ह्या ठिकाणी बघूया दिसते वातावरण. आणि त्यानंतर आपण ह्या ठिकाणी जे आपल्याला इंडेक्स फ्युचर बघायला मिळाले त्यामध्ये खरेदी झालेली आहे 392 करोड रुपयाचे निफ्टी 50चे इंडेक्स त्यांनी खरेदी केलेत. 297 करोड रुपयाची बँक निफ्टी खरेदी झाली आहे आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये आपल्याला 285 करोड रुपयाची सेलिंग बघायला मिळते. म्हणून आज आपण मिड कॅप वगैरे जे बघितले असतील ना सगळे स्टॉक्स वगैरे, त्या ठिकाणी आपल्याला एवढी काय अशी तेजी बघायला भेटली नाही. विक्स आज आपण बघतोय खाली यायला पाहिजे, डाऊन व्हायला पाहिजे, पण विक्स या ठिकाणी 1.3% वाढलाय. म्हणजे हे गणित काय विक्स काय आपल्याबरोबर जुळत नाहीये, कारण विक्स जर खाली आला तर मग आता बघा हा जर समजा विक्स समजा मार्केट वरती गेलं तर विक्स खाली यायला पाहिजे होता, पण तो वरती गेलेला आहे. ठीक आहे, असू द्या, आता काय करणार त्याला. आणि मग आता आपण बघूया का आपल्याला इंडेक्स जे आहे त्या इंडेक्समध्ये काय काय बघायला मिळतंय. तर या ठिकाणी इंडेक्स आपण बघूया, इंडेक्समध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतंय ते इथे आपण जाणून घेऊ. आणि इथे हे सगळे इंडेक्स आपण बघतोय त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी निफ्टी नेक्स्ट 50मध्ये कालही जरा करेक्शन होतं, आजही करेक्शन होतं. बँक निफ्टी दिवसभर तळ्यात मळ्यात होता, शेवटी त्याने त्या ठिकाणी 0.5% फक्त प्लस क्लोजिंग दिली. निफ्टीने 0.5% वरती क्लोजिंग दिलेली आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी निफ्टी स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, फार्मा असेल, आय टी असेल, त्याच्यानंतर निफ्टी PSU बँकिंग असेल, या सगळ्यामध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह वातावरण बघायला भेटलं.
निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं प्युअरली शॉर्ट कव्हरिंगमुळे आपल्याला फक्त त्या ठिकाणी मार्केटवरती जाताना दिसलं. बाकीच्या कुठल्याही इंडेक्समध्ये आपल्याला म्हणावा अशी त्या ठिकाणी तेजी बघायला भेटली नाही. फक्त थोडीफार डिफेन्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला तेजी बघायला मिळाली. आणि मग डिफेन्समधले जर आपण त्या ठिकाणी स्टॉक बघितले तर त्यामध्ये आपल्याला कुठे कुठे काय बघायला भेटलंय. त्यामध्ये आपल्याला HAL मध्ये करेक्शन बघायला भेटलंय. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं जरा बघितलं तर सकाळी सकाळी चांगला वरती गेला होता, पण नंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पण प्रॉफिट बुकिंग आली. त्यामध्ये आपल्याला बघा MTR टेक्नॉलॉजीमध्ये जो 4% तेजी होती. पारस डिफेन्समध्ये 3.5% तेजी होती. GRSE मध्ये जवळजवळ 3% तेजी होती. झेन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जवळ 3% तेजी होती. त्याच्यानंतर राष्ट्र मायक्रोवेव्हमध्ये जवळजवळ 2.25% तेजी होती. माझगाव डॉकयार्डमध्ये सुद्धा 2.25% तेजी होती. जे आज आपल्याला डिफेन्समध्ये जरा चांगल्या प्रकारे तेजी बघायला मिळालेली आहे. आणि मग आपण जरा थोडंसं आता जाणून घेऊ का आपला निफ्टी 50चा काय या ठिकाणी अंदाज दिसतोय. कशाचा? ऑप्शन चेनचा. ऑप्शन चेन आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. पुट कॉल रेशो जर आपण बघितला तर पुट कॉल रेशो हा 1.44 आहे. ओव्हरबॉट आहे. त्यामुळे तो कधी खाली येऊ शकतो. ओके. आणि 26,000वरती आपण बघूया. काल पण मी तुम्हाला बोललो होतो का 26,000 एक मजबूत सपोर्टचं काम करेल. आपल्याला 26,000च्या पुटवरती आपण बघतोय 2,58,00,000 पुट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. आज नवीन 41 लाख नवीन ॲड झालेत. आणि इथे कॉलमध्ये आपल्याला 1,48,00,000 कॉल शॉर्ट अजून आहेत. आणि जवळजवळ 48 लाख त्या ठिकाणी आज शॉर्ट कव्हरिंग झाली आहे. म्हणजे अजूनही कॉलमध्ये शॉर्ट आहेत. जवळजवळ 26 लाखाच्या कॉलमध्ये अजूनही बऱ्याच प्रमाणामध्ये 1.5 करोड आणि इकडे जवळजवळ 2.5 करोड, म्हणजे जवळजवळ 1 करोडचा फरक आहे. पण हे यांना कव्हर करावं लागेल. आता जर समजा आपल्याला माहिती शुक्रवारी उद्या, आणि उद्या मार्केट जर असंच मोमेंटम पॉझिटिव्ह जर राहिला तर यांना शॉर्ट कव्हरिंग करण्याशिवाय पर्याय राहणार नाहीये. पुढे आपण बघूया 26,100ला काय दिसतं. तर 26,100ला ही पुटमध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 1,02,00,000च्या आसपास पुट शॉर्ट आहेत. नवीन आज 61 लाख ॲड झालेत. कॉलमध्ये फक्त 52 लाख शॉर्ट आहेत. आणि पुढे जाऊन बघूया 26,200. तर 26,200ला आपल्याला फाईट होणार आहे. आता बघा आज आहे आपण बघतोय 26,200च्या वरती आपण त्या ठिकाणी गेलो होतो. त्यानंतर तिथून कन्सोलिडेशन झालं, पण परत आपण क्लोजिंग व्हायला 26,200 पर्यंत आलो. या रेटला आपल्याला कन्सोलिडेशन बघायला भेटेल. इथे या ठिकाणी 1 करोड पुट शॉर्ट आहेत, 1 करोड कॉल शॉर्ट आहेत. पण आज त्या ठिकाणी पुट शॉर्टची संख्या वाढली, 70 लाखांनी वाढली आहे. या ठिकाणी जर 26,200च्या वरती जर टिकला तर मग हे कॉलही, त्यानंतर 26,100चेही कॉल, तर हे सगळेच कॉल आपल्याला त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग त्यामध्ये बघायला मिळेल. तेव्हा एकंदरीतच आता जर आपण हा सगळा ऑप्शन चेन डाटा जर बघितला तर ऑप्शन चेन डाटा आपल्याला या ठिकाणी ओव्हरबॉट दिसतोय. आणि हा 26,000 हा आपल्यासाठी सपोर्ट आहे. आणि 26,100 सुद्धा सपोर्ट आहे. आणि 26,200 आपल्यासाठी रेजिस्टंटचं काम करीन. आणि त्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट 26,300 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत असं चिन्ह दिसते. आणि आता इथे आपण बघूया निफ्टीचा चार्ट. आपण या ठिकाणी बघूया एकदा. निफ्टीचा चार्ट बघण्यापूर्वी एकदा अमेरिकेत काय चालू आहे ते जाणून घेऊ. ह्या ठिकाणी अमेरिकेचं मार्केट जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेच्या मार्केटमध्ये आपल्याला एक मोठी तेजी बघायला भेटते. डाव जोन्स हा जवळजवळ 650 पॉईंट वरती आहे. नॅसडॅक आपण बघूया तोही जवळजवळ 500 पॉईंट वरती आहे. नॅसडॅकही जवळजवळ त्या ठिकाणी 500 पॉईंट वरती आहे. आणि डॉलर इंडेक्स हा 100च्या वरती गेलेला आहे. बऱ्याच दिवसानंतर डॉलर इंडेक्स 100च्या वरती गेलेला आहे. आता डॉलर इंडेक्स 100च्या वरती जाणं जरा थोडं बाकीच्या मार्केटसाठी खराब आहे. कारण काय होतंय का डॉलर इंडेक्स जर समजा डॉलरची किंमत जर वाढली तर मग त्या ठिकाणी आपले जे परकीय चलन आहे सगळ्या देशांचं, त्यामध्ये खर्च वाढतो. कमोडिटीजमध्ये बघूया तर कमोडिटीमध्ये आपल्याला सोन्यामध्ये आपण बघूया जवळजवळ त्या ठिकाणी सोन्यामध्ये आपल्याला साधारणतः असं दिसते फ्लॅट टू पॉझिटिव्ह मोमेंटम आहे. चांदीमध्ये पण त्या ठिकाणी फ्लॅट टू पॉझिटिव्ह मोमेंटम आहे. क्रूड ऑइलमध्ये आज तेजी आहे. बॉन्ड यील्ड अमेरिकेतले त्यामध्ये साधारणतः थोडंफार निगेटिव्ह वातावरण दिसते.
म्हणजे जर आपण ग्लोबली जर बघितलं तर आपल्याला ग्लोबली एवढं काही असा काही फरक झालेला दिसत नाहीये. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण एका दिवसाचा जर चार्ट जर बघितला तर हा वन डे चार्टवरती आपण बघूया. इथे वन डे चार्टवरती आपल्याला बघायला भेटतंय का जवळजवळ 15 मिनिटाची टाइम फ्रेम आपण लावूया इथे. ह्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ काय बघायला भेटतंय का एक मोठा आत्ता जे आपल्याला साधारणतः आपण असं म्हणू शकतो का एका तासापूर्वी आपल्याला एक अशी मोठी भली मोठी अशी रॅली त्यामध्ये बघायला भेटली आपल्या डाव जोन्समध्ये. आणि तिथून परत थोडा फॉल झालेला आहे, पण एक मोठी रॅली आपल्याला डाव जोन्समध्ये बघायला भेटलेली आहे. आणि मग आपल्या मार्केटकडे आता आपण येऊया. आपल्या मार्केटचा जर आपण विचार केला तर आपल्याला बघावं लागेल पहिल्यांदा निफ्टीचा चार्ट. हा निफ्टीचा जो चार्ट आहे हा चार्ट आपण या ठिकाणी बघूया. निफ्टीचा चार्ट जर बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला भेटतंय. ठीक आहे, निफ्टीचा चार्ट आपल्याला थोडासा पहिल्यांदा आपण एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती आता बघूया. वन डे टाइम फ्रेमवरती जर आपण हा चार्ट जर बघितला तर आपल्याला ह्या ठिकाणी मोमेंटम जर जे आहे ते मोमेंटम एकदम पॉझिटिव्ह असं मोमेंटम आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह दिसत नाही. इथे 25,500 हा खूप लांबचा मजबूत सपोर्ट आहे. पण आपण त्याच्या अगोदर जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला एक सपोर्ट जर बघितला तर महत्त्वाचा तो सपोर्ट आहे अराउंड आपल्याला कुठला 26,100चा. पण त्याच्या आधी 26,026 एक मजबूत सपोर्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय का 26,100 जो आपला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातला जो टॉप होता तो आता आपण काय केलंय क्रॉस केलाय. आणि तो एक आपल्यासाठी मजबूत सपोर्टचं काम करू शकतो. पण जर आपण पहिला लाईफ टाईम हाय जर आपण बघितला तर तो कुठला होता, मागच्या वर्षीचा लाईफ टाईम हाय तो आपण ह्या ठिकाणी एकदा बघूया. तो लाईफ टाईम हाय मागच्या वर्षीचा होता, तो अजून आपल्याला गाठायचा आहे. तो होता किती बघा या ठिकाणी दिसतो तुम्हाला 26,277 हा आपला पहिला लाईफ टाईम हाय आहे. आणि तो अजूनही लाईफ टाईम हाय तो आपल्याला 77 पॉईंट दूर आहे. 77 आणि 8 म्हणजे 85 एक पॉईंटच्या आसपास अजून दूर आहे. आणि तो जर आपण क्रॉस जर झाला तर आपल्याला त्या ठिकाणी चांगली मोठी मुवमेंट बघायला भेटेल. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण थोडासा चार्ट जर बघितला तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जो आपल्याला सपोर्ट दिसतोय तो सपोर्ट आपल्याला या ठिकाणी 26,098 वरती सपोर्ट दिसतोय बघा. जर आपण त्या ठिकाणी 50चं मुव्हिंग ॲव्हरेज जर बघितलं तर आपल्याला 26,098 आणि त्याच्या अगोदर आपल्याला सपोर्ट दिसतोय 26,130. जोपर्यंत आपण याच्यावरती आहोत तोपर्यंत आपल्याला काही टेन्शन आणि किंवा काही असं डोक्यामध्ये काही अशी विचार आणण्याची काही आवश्यकता नाहीये. ज्यावेळेस हे सपोर्ट तोडेल आणि त्यावेळेस मग आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. ओके, तेव्हा आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, जर आपण उद्या ह्या लेवलच्या खाली जर आलो 26,130च्या खाली जर आलो तर मग आपल्याला थोडासा फॉल बघायला भेटू शकतो. पण जोपर्यंत आपण त्याच्यावरती आहोत तोपर्यंत काही टेन्शन नाहीये. तेव्हा आपल्याला मग खरेदी कधी करायची. खरेदी करण्यासाठी आपल्याला जर अराउंड 26,150च्या आसपास हा एक आपला एक चांगला बाय झोन राहील. किंवा जर वरती 26,230च्या वरती जर गेला तर आपल्याला हे दोन लेवल उद्या आहेत निफ्टीला बाय करण्यासाठी. टार्गेट आपलं असणार आहे 26,300चं हे आपलं उद्याचं टार्गेट असणार आहे निफ्टीसाठी. थोडा आता बँक निफ्टीचा आपण चार्ट या ठिकाणी बघूया. बँक निफ्टीचा चार्ट जर तुम्ही बघितला असेल तर PANK बँक निफ्टीचा चार्ट आपण इथे बघूया. बँक निफ्टी बँकचा चार्ट आपण या ठिकाणी बघतोय का निफ्टी बँक ही एकदम आज मस्तपैकी मोमेंटम आपल्याला दिले. आणि जो आता मी तुम्हाला सांगतो तो 58,600चा सपोर्ट तो आता आलेला आहे कितीपर्यंत 59,000 पर्यंत सपोर्ट आला बघा. इथून डायरेक्ट इथपर्यंत उडी मारली. सपोर्ट आपल्यासाठी आता आहे 59,000 हा एकदम महत्त्वाचा सपोर्ट आहे, मेजर सपोर्ट. पण आपल्याला पहिला जर आपण सपोर्ट बघितला तात्पुरता तर 59,234चा आणि त्यानंतर 59,173च्या आसपास हे आपल्यासाठी महत्त्वाचे सपोर्ट आहेत. मग खरेदी कधी करायची आहे 59,170च्या आसपास जर आला तर त्या ठिकाणी आपण खरेदी करू शकता. तिथून टार्गेट आपल्याला भेटणार आहे 59,500. आजही आपण 59,440चा टॉप मारला आणि परत नवीन लाईफ टाईम हाय मारलाय. आणि 60,000चे टार्गेट आपल्याला ह्या महिन्यापर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतात. आणि शॉर्ट करायचं सध्या कुणीही मनात आणू नका, कारण सध्या आपल्याला निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये शॉर्ट करणं
खूप रिस्की आहे. ओके. आणि तेव्हा आता ह्या भागात आपण जाणून घेतलंय का आपल्याला उद्या आणि परवा परवा तर मार्केट बंद आहे, उद्याचंच मार्केट चालू आहे आणि आपला उद्या विकेंड आहे. आपल्याला उद्यासाठी काय करायचं ते आपण जाणून घेतलंय. अर्थात हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून मी बनवला होता आणि या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. आणि तेव्हा जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ओके. तेव्हा आता इथे आपण थांबूया आणि आपण भेटूया परत नवीन विषयासह.